4000 तासांचा वॉच टाईम कंप्लीट करणं आधीच कठीण वाटत होतं, तर आता ते तर विसरूनच जा. तर YouTube जे आहे ते तुमच्याकडून 8000 तासांची जे आहे ते मागणी करणार आहे आणि नक्की काय घडलंय? तुमचं चॅनल तर धोक्यात नाहीये ना? तर नमस्कार मंडळी, मी स्वरा तुमच्या सर्वांचं जे आहे ते आपल्या चॅनलवरती स्वागत करते. तर 1 फेब्रुवारी 2027 पासून YouTube पार्टनर प्रोग्राममध्ये जे आहे ना, ते भरपूर सगळे जे आहेत ते चेंजेस जे आहेत ते झालेले आहेत आणि जर तुमचं चॅनल तुम्ही एक नवीन YouTube क्रिएटर असाल आणि तुमचं जर चॅनल जे आहे ते आता तुम्ही स्टार्ट केलेलं आहेत आणि ज्यांचं चॅनल जे आहे ते आधीच मोनेटाईज झालेलं आहे, तर सगळ्यांसाठी जे आहेत तर या गोष्टी ज्या आहेत ते समजून घेणं, हे जे नियम नवीन काढलेले आहेत हे समजून घेणं, तर हे खूप अत्यंत गरजेचं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी, नवीन काय अपडेट्स येणार आहेत, तर हे सगळं गोष्टी ज्या आहेत ते सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. सो व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात पहिली आणि मोठी अपडेट म्हणजे आधीचं जर चॅनल असेल, तर पहिलाचा जो क्रायटेरिया होता, की 365 दिवसांमध्ये तुम्हाला 4000 तासांचा जो आहे, जर तुमचे लाँग व्हिडिओ तुम्ही बनवत असाल, तर 4000 तासांचा जो आहे तो वॉच टाईम आपल्याला कंप्लीट करायला लागत होता. पण तो डायरेक्टली त्याने आता डबल केलेला आहे. तर 4000 ऐवजी 1 फेब्रुवारी 2027 पासून तुम्हाला 4000 वॉच टाईम ऐवजी जे आहे ते डायरेक्टली डबल वॉच टाईम जो आहे तो कंप्लीट करावा लागणार आहे. म्हणजे 8000 तासांचा वॉच टाईम जो आहे ते YouTube चॅनल जे आहे ते मॉनिटाईज करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे. त्याच्यामुळे हा सगळ्यात मोठा बदल जो आहे तो यांनी केलेला आहे. आधी 4000 तास कंप्लीट करूपर्यंत जे आहे ते पुरं होत होतं आणि डायरेक्टली यांनी डबल करून टाकलं. तर 8000 तास जो आहे तर ते आपल्याला कंप्लीट करायचं आहे लाँग व्हिडिओसाठी. आधी शॉर्ट व्हिडिओसाठी जर बघायला गेलं, तर शॉर्ट व्हिडिओसाठी आपल्याला 90 दिवसात जे आहे ते 10 मिलियन व्ह्यूज जे आहेत ते आधी आपल्याला कंप्लीट करावे लागत होते. तेच आता डबल केलेले आहेत. तर 90 दिवसात जे आहेत ते शॉर्ट व्हिडिओजवरती तुम्हाला एंगेज व्ह्यूज जे आहेत ते 20 मिलियन्स जे आहेत ते एंगेज व्ह्यूज लागणार आहेत. जर तुमचं शॉर्ट व्हिडिओचं चॅनल असेल तर मॉनिटायझेशनसाठी. ही सगळ्यात मोठी जी आहे ती अपडेट त्यांनी दिलेली आहे. आय नो 4000 तास जे आहेत ते कंप्लीट होईपर्यंत जे आहे ते खूप टाईम लागतो आपल्याला एक-एक यूट्यूबर्सना आणि तेच आता त्यांनी जे आहे ते डबल केलेलं आहे. 8000 तासांचा वॉच टाईम आपल्याला कंप्लीट करायचा आहे आणि ते पण एका वर्षामध्ये जे आहेत ते. तर 365 दिवसांमध्ये. तर जे आहे तर तुमचं चॅनल जर हाफ मॉनिटाईज झालं असेल किंवा तुम्ही खूप क्लोज असाल, अजूनही तुमच्याकडे जे आहे ते टाईम आहे, तर लवकरात लवकर जे आहे ते डेली कन्सिस्टन्स ठेवून एक चांगला जो सब्जेक्ट घेऊन येऊन तुम्ही जे आहे ते YouTubeवरती व्हिडिओ जे आहेत ते अपलोड करायला चालू करा. कारण की जर तुमचं हे जे नियम आणि रूल्स जे आहेत ते 2027 म्हणजे 1 फेब्रुवारीपासून जे आहेत ते नियम लागू होणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याकडे अजून थोडा टाईम आहे. त्याच्यामुळे तुमचं जर अकाउंट जे आहे ते मॉनिटाईज जर झालं नसेल, तर पटपट जे आहेत ते व्हिडिओज अपलोड करून तुम्ही अकाउंट जे आहे ते मॉनिटाईज करण्याचा जे आहे ते प्रयत्न करा. आणि जे नवीन यूट्यूबर असतील, क्रिएटर्स असतील, तर त्यांनी सुद्धा जे आहे ते चांगले-चांगले जे व्हिडिओ जे आहेत ते कन्सिस्टन्सली अपलोड करून जे आहे, तर तुमचं अकाउंट जे आहे ते मॉनिटाईज करण्याचं जे आहे ते प्रयत्न करा. तर दुसरी महत्त्वाची अट म्हणजे ज्यांचं अकाउंट जे आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे, तर त्यांच्यासाठी. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो नीट केअरफुली ऐका. तर ज्यांचं अकाउंट जे आहे ते आधीच मॉनिटाईज झालेलं आहे, तर 31 जानेवारी 2027च्या आधी तुम्हाला तुमचं वाय-टी जे आहे ते डेस्कटॉप मोडवरती ऑन करायचं आहे आणि जे काही टर्म्स अँड कंडिशन्स त्यांनी दिलेले आहेत आता, तर ते तुम्हाला ॲक्सेप्ट करायचे आहेत. जे की डेस्कटॉप मोडवरती जे आहे ते वाय-टी तुमचं ओपन करून. आणि जर तुम्ही हे केलं नाहीत, तर तुमचा रिव्हेन्यू जो आहे तो बंद होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे ते 31 जानेवारीच्या आधी जे आहे ते तुम्हाला वाय-टी डेस्कटॉप मोडवर ऑन करून हे सगळे नियम जे आहेत ते ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आता तिसरी महत्त्वाची अट म्हणजे तर चॅनल जे आहे तर चॅनल जे आहे ते मॉनिटाईज करून तुम्हाला शांत जे आहे ते बसता येणार नाहीये. कारण की जे आहे ते YouTube वाय-टी प्रोग्राममध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल, तर किमान 90 दिवसांमध्ये तुम्हाला 2 जे आहेत ते लाँग व्हिडिओ जे आहे ते अपलोड करावे लागणार आहेत आणि शॉर्टचे आहेत तर 5 जे आहेत ते शॉर्ट व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला अपलोड जे आहेत ते 90 दिवसात करावेच लागणार आहेत. आणि 365 दिवसामध्ये जे काही 1000 तासाचा जो वॉच टाईम आहे, तर तो सुद्धा तुम्हाला कायम टिकवून ठेवायचा आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शॉर्ट्सच्या रिव्हेन्यू मिळण्यासाठी 1 फेब्रुवारी 2027 पासून तुमच्या चॅनलवरती जे आहेत ते 10 मिलियन जे आहेत ते एंगेज व्ह्यूज जे आहेत, तर ते असणं आवश्यक आहे.
तरच तुम्हाला जे आहे ते शॉर्ट्सचा रेव्हेन्यू इथे मिळणार आहे. तर एवढे सगळे जे आहेत ते नियम यांनी लागू केलेले आहेत. तर आता बघूया की काय बदललेलं नाहीये. तर तुमचा हाफ जे चॅनल मॉनिटायझेशनचं जे आहे, तर ते रूल्स जे आहेत ते बदललेले नाहीयेत. त्याच्यासाठी तुम्हाला 500 सबस्क्रायबर म्हणा आणि जे आहे ते 3000 तासांचा वॉच टाईम किंवा जे आहे ते 3 मिलियन्स व्ह्यूज जे आहेत, तर ते जो क्रायटेरिया आहे, तर तो त्यांनी तसाच ठेवलेला आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला हाफ फाउंडेशन मध्ये जे मिळणारं जे आहे ते सुपर लाईक्स म्हणा किंवा फॅन फंडिंग जे आहे, मेंबरशिप जे आहे, तर ते सगळे जे फीचर्स जे आहेत, तर यांनी चालू ठेवलेले आहेत. तर ही एक गोष्ट जी आहे, ते दिलासादायक त्यांनी जी आहे ती चालू ठेवलेली आहे. हाफ मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया जो आहे, तर तो तसाच ठेवलेला आहे. तर हे फॅन फंडिंग वगैरे जे आहे, तर इथून तुम्ही जे आहे ते कमाई जी आहे, ते करू शकता. मंडळी, हे जे नियम जे आहेत, ते 1 फेब्रुवारी 2027 पासून लागू होणार आहेत. त्याच्यामुळे तुमचं चॅनल जर अजून मॉनिटाईज झालेलं नसेल, तर आपल्याकडे अजून भरपूर टाईम आहे. म्हणजे तर या टाईममध्ये जे आहे, तर तुम्हाला जे आहे ते तुमचं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज करून घ्या. म्हणजे कसं आहे, की तुम्हाला या नवीन जे नियम अटी आहेत, तर याचा लागू होणार आहेत. तर याचा जो आहे तो तुम्हाला त्रास होणार नाही. त्याच्यामुळे चॅनल जे आहे ते लवकरात लवकर मॉनिटाईज करून घ्या. जे आता YouTube चॅनल चालू करणार आहेत, म्हणजे ज्यांची इच्छा आहे, जे नवीन क्रिएटर्स जे आहेत, तर त्यांनी सुद्धा जे आहे ते कन्सिस्टन्सी ठेवून डेली जे आहे ते व्हिडिओ जे आहेत ते अपलोड करा आणि हे नियम लागू होण्याच्या आधीच जे आहे, तर तुमचं चॅनल जे आहे, तर तुम्ही सुद्धा जे आहे ते मॉनिटाईज करून घ्या. तसं निगेटिव्हिटी म्हणजे निगेटिव्ह असं विचार करण्यात काही याच्यासारखा नाही आहे आपल्याकडे. ठीक आहे. तर आपण जर 4000 वॉच टाईम जर आपण पूर्ण करू शकतो, तर चांगला एक कंटेंट बनवून, चांगले कंटेंट्स आणून, चांगले व्हिडिओ बनवून आपण 8000 तासांचा वॉच टाईम सुद्धा जो आहे, तो आपण इझिली कंप्लीट करू शकतो. त्याच्यामुळे घाबरायचं याच्यामध्ये कोणतंही कारण नाहीये. तर एक चॅलेंजेस जे येतात ना, तर ते स्वीकारायला शिका आणि चॅलेंजेसमध्ये याच्यातच खूप मजा असते. आणि आता जे काही ॲक्चुअल क्रिएटर्स आहेत, जे खरंच स्ट्रगल करतायत, तर त्यांच्यासाठी ही जी आहे, तर ही एक चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही चांगले कंटेंट बनवा. का नाही होणार आपले 8000 तास? आणि नक्कीच होऊ शकतात. त्याच्यामुळे घाबरण्याचं असलं कोणतंही कारण नाहीये. तर चांगले-चांगले व्हिडिओज बनवा. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हे नवीन नियम अटी तुम्हाला समजले का? आणि काही जर तुम्हाला क्वेशन्स असतील याच्यावरती, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तर ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमचं याच्यावरती काय मत आहे हे पण सांगा. व्हिडिओ आवडल्यास जे आहे ते लाईक करा आणि ही जी अपडेट आलेली आहे तुमच्या जे काही क्रिएटर्स मित्र असतील, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे त्यांच्या पण लक्षात येईल की काय नियम नवीन अटी आलेले आहेत. तर व्हिडिओ जर आवडल्यास ते लाईक पण करा आणि साईडला जे आहे ते बेल आयकॉन दिलेले आहे, तर ते नक्की प्रेस करा. म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन, तेव्हा सगळ्यात पहिला जो आहे तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि लाईक केल्यानंतर जे तुम्हाला हाईपचा ऑप्शन दिसतो, तर तो सुद्धा द्या. तर चला मित्रांनो, भेटूया तशा एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि थँक यू.